नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी द पोएम व्हाय. मित्र, आज आपण या व्हिडिओमध्ये व्हाय ही कविता अभ्यासणार आहोत. चला तर मग, आय एम गोइंग टू रीड द टेक्स्ट. आय एम गोइंग टू रीड द पोएम with proper stress, pronunciation and intonation. I request all of you friends, please pay attention, listen carefully. लक्ष द्या. मित्र हो, ही जी कविता आहे व्हाय, ह्या कवितेमध्ये एक मुलगा आहे आणि तो मुलगा खूप जिज्ञासू वृत्तीचा आहे. एका जिज्ञासू वृत्तीच्या मुलाविषयीची ही कविता आहे, जो कायम प्रश्नच विचारत असतो. चला तर मग लक्ष द्या. आय नो क्युरियस लिटल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग व्हाय. सी द टायटल व्हाय. व्हाय व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. बघा, कवी म्हणतोय बघा, आय नो अ क्युरियस लिटल बॉय, एक मुलगा आहे जिज्ञासू वृत्तीचा, त्याला मी ओळखतो, जो सतत व्हाय, हे का ते का, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, आत्ताच का, व्हाय नॉट, का नाही. बघा, आत्ताच का, तेव्हाच का, हे का ते का, असे तो प्रश्न विचारत असतो. Next stanza. He wants to know why wood should swim, why lead and marbles sink, why stars should shine and wind should blow, why we eat and drink. He wants to know why wood should swim. बघा, त्याला काय जाणून घ्यायचंय की लाकूड का तरंगतं. स्विम इथं आतून शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. स्विम म्हणजे जरी पोहणे असा अर्थ असला तरी व्हाय वुड शुड स्विम. बघा, ही वॉन्ट्स टू नो व्हाय वुड शुड स्विम म्हणजे लाकूड का तरंगतं. व्हाय लीड अँड मार्बल्स सिंक म्हणजे काय, सिसे आणि ह्या गोट्या त्या बुडतात का. सिंक म्हणजे बुडणे. Why stars should shine and winds should blow and why we eat and drink. बघा, तारे का चमकतात, का चमकावं त्यांनी, हवा का वाहते, वारा का वाहतो, and why we eat and drink, आपण खातो आणि पितो का, असे प्रश्न या मुलाला पडतात. See, third stanza. He wants to know what makes the clouds and why they cross the sky. बघा, ढग कशाचे बनतात आणि ते आकाशातून कसे पार होतात. सी, why sings the sun behind the hills and why the flowers die. म्हणजे सूर्य हा टेकडीच्या पलीकडे का बुडतो, जातो, लयाला जातो आणि फुले का कोमेजतात. सी, why the flowers die. Next, he wants to know why wind should come from the bellows nose, why pop guns should go pop, and why the ocean ebbs and flows. See, he wants to know why wind should come from out the bellows nose. आता bellows बघा, आता याचा अर्थ दिला इकडे मार्जिन्स मध्ये बघा. bellows म्हणजे काय, an apparatus फॉर ब्लोईंग एअर. बघा, लोहाराकडे असते बघा ती एक पिशवी असते हवेची, त्याला हे बघा बेलोज म्हणतात, भाते. आणि पॉपगन म्हणजे खेळण्याची, अ टॉय गन. बरोबर आहे. मग काय प्रश्न आहे मुलाला, ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज, त्या भात्यातून हवा का येते. व्हाय पॉपगन्स शुड पॉप म्हणजे खेळण्याची जी बंदूक आहे तिचा आवाज का येतो. अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज म्हणजे काय, समुद्राला भरती ओटी का येतात. बघा,
एफचा अर्थ EWB. टाईड वॉटर मूव्स अवे फ्रॉम द लँड. म्हणजे काय? जमिनीपासून समुद्रात जाणारे पाणी ओहोटी ज्याला म्हणतात. बरोबर आहे. नेक्स्ट, ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. बघा, माशांना गिल्स म्हणजे काय? सी, द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश म्हणजे कल्ले. माशांचे कल्ले ज्यातून ते श्वसन करतात. आणि बघा, अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. मुले का उडू शकत नाही? बघा काय प्रश्न पडतो या मुलाला. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. बघा, चहाची केटली पाहिली आहे मित्रांनो तुम्ही? केटल स्पाउट, त्याला जी तोती असते ना, त्याच्यातून ही वाफ काय बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, आणि पाऊस आकाशातूनच का पडतो असा प्रश्न या मला पडतो. का केटल स्पाउटचा अर्थ दिला इथं, अ पाईप ऑफ केटल थ्रू विच टी और लिक्विड कॅन बी पोर्ड. बरोबर आहे, तोती ज्याला म्हणतात, केटल स्पाउट. नेक्स्ट, ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. बघा, त्याचा पुढचा प्रश्न काय? कोल शुड बर्न म्हणजे काय? कोळसाच का जळतो आणि दगड का जळत नाही? बघा, नॉट अ बीट ऑफ स्टोन. हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोर अँड मॅरो इन द बोन. म्हणजे काय? सफरचंद माहिती आहे तुम्हाला? बघा, सफरचंदाच्या ते कापल्यानंतर जी बी असते ती मध्येच का असते असं त्याचं म्हणणं आहे. बघा, हाऊ सीड गेट इन द ऍपल कोर अँड मॅरो इन द बोन म्हणजे जी चरबी असते हाडामध्ये त्याच्यामध्ये ती मध्येच का असते. व मॅरो इन द बोन असं त्याचं म्हणणं आहे. ओके, वी विल टेक सम मार्जिनल क्वेश्चन्स हिअर. सी, बघूया मार्जिनल प्रश्न. पहिला बघा, काय? इज द लिटल बॉय रिअली क्युरियस? हाऊ डू यू नो इट? म्हणजे ह्या कवितेतला तो मुलगा खरोखर क्युरियस आहे का? जिज्ञासू वृत्तीचा आहे का? काय उत्तर आहे? येस, ही इज रिअली व्हेरी क्युरियस. हाऊ डू यू नो दॅट? तुम्हाला कसं समजतं? वी कम टू नो धिस बाय रीडिंग द पोएम, बाय द वे ही हॅज आस्क्ड द क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट, व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स? म्हणजे काय? त्याला क्लाउड्स बद्दल काय माहिती करून घ्यायचं. बघा, आता मग हे बघूया आपण या स्टांजामध्ये. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. ओके, द बॉय वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड. ढग कसे बनतात हे झालं उत्तर या प्रश्नाचं. ओके, नेक्स्ट, व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज. व्हॉट ब्लोज, काय बाहेर निघतं बेलोमधून, या भात्यातून? सी, हे बघा, ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज. म्हणजे काय उत्तर आहे? विंड. हे बघा, हे विंड. ओके, विंड ब्लोज आउट ऑफ द बेलोज. ओके, कम टू द नेक्स्ट पेज. पुढच्या पेजवर जाऊया आपण. ओके, नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट. बघा, व्हाय आईस शुड मेल्ट म्हणजे बर्फ का वितळतो, काय वितळावं त्याने. व्हाय स्पायडर्स ईट द फ्लाईज म्हणजे स्पायडर हे माशांना का खातात. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. व्हाय बीज शुड स्टिंग म्हणजे मधमाशा असतात ना, ते चावा का घेतात. बघा, अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. डवचा अर्थ दिलाय अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोअर, वॉटर एक्सेट्रा रेडी टू बी बेक्ड इन टू ब्रेड म्हणजे कणिक, मळलेलं कणिक ज्याला म्हणतो आपण. मग ईस्टची भूमिका काय आहे त्याच्याने? व्हाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. ईस्टच्या मदतीने कशा पद्धतीने हे कणिक
असं आपण ज्याला म्हणतो ना पाव कसा बनतो तशा पद्धतीने का होतो हा प्रश्न त्याला पडलेला आहे. सी नेक्स्ट, सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ यू विल ट्राय. म्हणजे ह्या मुलाचे जे व्हाय त्याने जे विचारलेले प्रश्न आहेत त्यातले काही प्रश्न आपल्याला उत्तर द्यायला काही कठीण नाही. सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर means anybody can answer it. Okay, some whys are very easy if you will try, जर तुम्ही प्रयत्न केला तर. but other no one ever yet has found the reason why. बोला, परंतु बाकी जे प्रश्न या मुलाने विचारले त्या प्रश्नांना अजूनपर्यंत कोणालाही उत्तरे सापडलेले नाही. हॅज फाउंड द रिझन व्हाय. का, असे का, तुमच्या लक्षातच येईल ते. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द पोएम. अशा पद्धतीने आपण ही कविता संपवलेली मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड इट. या व्हिडिओमधले आपण जी कविता आज पाहिली ती व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित पहा, काळजीपूर्वक ऐका आणि व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. ओके, thank you friends. Today we shall stop here. Thank you very much.